हे गाय गुड आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आता जस्ट बरं का पहिलीच ऑर्डर उचलले भावांनो इथून. आणि ऑर्डर काय माहितीये का भावांनो, ही चावी बरं का, म्हणजे पोर्टल मध्ये असलं पण ऑर्डर घेऊन जावं लागते भावांनो. ही चावी आणि ह्या ऍड्रेस जायचे आपल्याला, आणि 3,000 रुपये कॅश दिले तर. आणि इथं कुठे पोलीस स्टेशन जवळ, म्हणजे पोलीस स्टेशनच्या आसपास जवळ कुठं असन तिथं जायचंय आपल्याला. आणि 3,000 रुपये दिले तर कॅश, 3,000 रुपये घेऊन जायचे आणि ही चावी घेऊन जायचं, आणि ही एक पावती ही एक घेऊन जायचंय. असे 3-4 आयटम घेऊन जायचे भावांनो. आणि इथून नाही ना म्हणलं ना भावांनो, एक 20 ते 25 किलोमीटर असणार आहे. आणि ही ऑर्डर भावांनो नाही ना म्हटलं ना, 30 किलोमीटरची ऑर्डर आहे भावांनो. 30 ते 25 किलोमीटर ऑर्डर आहे. आणि मी आता जस्ट आलोय बरं का, असं मी नाही की मला टाइम लागला. मी आता जस्ट आलो, 5 मिनिटं थांबलो होतो. 5 मिनिटं मला ऑर्डर पडली, उचलले लगेच पिकअप केलं इथून. ड्रॉप लोकेशन जायचं भावांनो. चला भावांनो, आपण आता थोडं पार्सल घेऊन जा आपण कस्टमरला द्यायला. चला. बघा भावांनो, पुण्यात ट्रॅफिक कशी. आणि मी चाललोय पार्सल घेऊन 25 किलोमीटर. एवढे माहिती का, असल्या ट्रॅफिक मध्ये जावं लागतंय पार्सल घेऊन. आणि खूप टाइम लागतो बरं का भावांनो पार्सल घेऊन जायला असल्या ट्रॅफिक मधून. कारण की ट्रॅफिक एवढं आहे ना पुण्यामध्ये, किती बी वाजता बरं का, रात्रीच्या 12 वाजू द्या, 1 वाजू द्या भावांनो, तरी पण ट्रॅफिक कधी थांबणार नाही, कधी ट्रॅफिक कधी बंद होणार नाही भावांनो. आता बघा, मी असल्या ट्रॅफिक मध्ये चाललोय हळूहळू हळूहळू. कारण की प्रत्येक ठिकाणी सिग्नल लागते भावांनो, प्रत्येक ठिकाणी. कुठं जाईन तिथे सिग्नल, कुठं जाईन तिथे सिग्नल भावांनो. लय म्हणजे लय अवघड आहे भावांनो. लोकांना वाटतंय ही काम करतंय मस्तपैकी, ही ते. तर काय नाही भावांनो, बघा तुम्ही जरा विचार करा, असल्या ट्रॅफिक मध्ये जातोय. लय म्हणजे लय अवघड आहे. तर काय आता पार्सल देऊ कस्टमरला, आणि कस्टमर काय म्हणते काय नाही बघू आता भावांनो. कारण की ना, मी पार्सल घेताना बरं का भावांनो, म्हणजे आधी लोकेशन अलग दाखवलं होतं त्याच्यामध्ये. आणि लोकेशन दाखवल्यानंतर मग परत काय झालं, मग त्यांना कॉल लावला, मी तर आलोय म्हणलं लोकेशनला. मग काय झालं, मग ते म्हटलं की तुम्ही गलत लोकेशनने गेला, जे राईट लोकेशन आहे त्या लोकेशनला जावा असे बोलले. मग परत मी त्या लोकेशनला गेलो भावांनो. आता भावांनो चला तुम्हाला दाखवतो आता. आलेलो आहे बन गार्डनला, पोलीस स्टेशन जवळ. मधून नाही नाही म्हटलं तरी भावांनो इथून अजून 15 किलोमीटर आहे. इथून 15 किलोमीटर घेऊन जायचंय. आता आलोय कुठं मी, एक 10 किलोमीटर आलोय. एक्सप्रेसचा हायवे मधला हायवे बरं का, पुण्यामधला हायवे. आता जाऊ पार्सल घेऊन. भावांनो आता आहे ना ब्रिजच्या बरं का हवेला, आता जस्ट बरं का भावांनो, ह्या बस मी अचानक ब्रेक दाबलं आणि मागची इर्टिगा गाडी बरं का, इर्टिगा गाडी ह्याला ठोकली. म्हणजे ह्या गाडीचं मागच्या गाडीत नुकसान झालं भावांनो. आता जस्ट बघा बस मी भावांनो, मी ना कस्टमरचं पार्सल घेऊन जातो बरं का. पाऊस आलेला आहे बघा ना, आता शिवाजीनगर मध्ये थांबलोय मी. आता किती माणसं आले भावांनो बघा पावसामुळे वगैरे. हे जे मोठे फोर व्हीलर वगैरे आहेत ना, हे जाणार आपलं. आपल्या 2 दिवसाच्या काय असतं भावांनो, थांबलोय का आता पाऊस लय आलाय भावांनो. वाटलं नव्हतं आज पाऊस येईल म्हणून. वातावरण सगळे बिघडलंय इकडचं. आपलं भावाचं कुठलं तुमचं भावांनो, त्यांचं सुटलंय आपला बट काशी काय नाही भावांनो ना. मी जॉकेट सुद्धा एकच जॉकेट आहे माझ्या रेनकोट होतं बघा, ते रेनकोट मी भावाला दिलं. भावाला दिल्यामुळे ना माझ्या रेनकोटच नाही, फक्त एक जॉकेट आहे, तेवढे जॉकेट भागावं लागणार आता. आता पुढे तर पाऊस भरपूर असणार आहे भावांनो, बट असं वाटतंय मला 100%. कारण की आबाळ गज भरलेला आहे. ह्या साईडला पाऊस नाही, ह्या साईडला आलो ना मी आता जस्ट, म्हणून इकडून पाऊस काहीच नाही भावांनो. बघा पब्लिक बघा भावांनो किती बाबा ह्या साईडला दिसतो का, सगळे लोक थांबले बघा टू व्हीलरवाले. पावसातल्यामुळे सगळे लोक थांबलेत भावांनो. भावांनो माझा आहे ना फोन दिसलाय बरं का, कारण की ह्या फोनला एक कव्हर असतो, ते कव्हर आपण घेतलं नाही. माझ्यापेक्षा होता ते माझ्या भावाला दिलं. माझ्या भावाला दिल्यामुळे माझ्यापेक्षा कव्हरच नाही. आणि मी तिथं फोन आपल्या आरसीचे स्टँड कसे लावल्यानंतर ना, तिथं लावल्यानंतर फोन सगळं भिजतोय भावांनो. असं ते भावांनो, आता कसं तरी चालायचं. बट आता चला भावांनो, आता काय करू आपण, पाऊस थांबला ना पार्सल घेऊन जाऊ कस्टमर अजून इथून आहे ना लेट 3 ते 4 किलोमीटर राहिले भावांनो. फक्त 3-4 किलोमीटर घेऊन गेलो ना मग दाखवत भावांनो. चला भावांनो. पहिले भावांनो आजचा जस्ट बघायचं कस्टमर ऑर्डर दिली भावांनो, पूर्ण डुबलो मारला भावांनो. मी आहे ना कोरेगाव मध्ये आलो हे शासनाला जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषद मध्ये काय जाऊन त्यांना पैसे आणि चावी ही 2 गोष्टी दिले. केल्यानंतर लगेच मग पेमेंट बघून घेतलं. पेमेंट त्यांना म्हटलं 350 दिले. माझं जेवढं पेमेंट आहे तेवढं करून टाका म्हटलं. संपूर्ण भाव एवढं कॉस्ट करा त्यांना बोललो, काय तो मग त्याचा टाका काय असं नाही असं म्हटलं. मी बोलले की ना काय विषय नाही टाकतो म्हणले, त्या एक्स्ट्रा मी दिले काय विषय नाही. चला भाऊ आता आपण जाऊ बाहेर.
बाई पाऊस पडले बरं का मोहन उबेरची ऑर्डर पडली उबेरची ऑर्डर घेऊन जाईल आणि फोटोला मी ऑफलाईन गेलो आपण त्यामुळे घेऊ ना कमिशन नाही खात आता भावांना आहे ना 350 रुपयाची ऑर्डर होती होती बरं काही 350 रुपयाची ऑर्डर होती 90 रुपये बाकीचे पैसे येत नाही ती टोटल अमाऊंट येत नाही जेवढे पैसे टोटल खाते म्हणून भावाला आपल्याला फोडलं नाही त्याचे पैसे आले आपल्याला 250 रुपये आली बट ठाकून त्या भावाचं काय विषय नाही ना आता उबेरच ऑर्डर पडली ऑर्डर घेऊन जाऊ साधा प्रॉब्लेम पिकअप करू आता उबेरचे जे पिकअप केलंय ना त्यांचा कॉल आलता मला आता ज्येष्ठ कॉल आलता त्यांचं ऑर्डर घेऊन जाऊ चला I hope आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना